नमस्कार, सी रेसिपीज या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत अळूच्या पानाची भजी। तर रेसिपी पूर्ण बघा। तर चला इथे आपण सुरुवात करून घेऊ। तर बघा इथे मी 10 ते 12 अळूची पानं घेतलेली आहेत। तर आपल्याला भजे बनवण्यासाठी एकदम असे मीडियम आकाराचेच पाने घ्यायचे आहेत, जास्त मोठे घ्यायचे नाहीत आणि जास्त लहानही नाही। आणि या पानाच्या पाठीमागचा भाग हा आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे पानाची जी देठ आहेत ती आपल्याला इथे पूर्ण काढून घ्यायची आहेत। आणि आपण मार्केटमधून जेव्हा अळूची पानं घेतो त्यावेळेस आपण ही जी काळी देठाची आहेत हीच पानं घ्यायची आहेत। काही पानांचा जो पांढरा देठ असतो म्हणजे हिरवट कलरचा, ते पानं असे आपल्या थोडंसं जिभेवर चरचर करतात, घशामध्ये खवखवतात, त्याच्यामुळे काळ्या देठाचीच आपल्याला इथे पानं घ्यायची आहेत। तर आता याचप्रमाणे मी या सर्व पानांचे देठ काढून घेतले। आता हे पान आपल्याला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे आहेत। तर आता या पानांमध्ये मी पाणी टाकून असेच पाण्यामध्येच ठेवून देणार आहे। तोपर्यंत आपण इकडे जे अळूच्या पानांची भजी तयार करायची आहे त्यासाठी लागणारं पीठ तयार करून घेणार आहोत। तर ही पानं तोपर्यंत मी असेच पाण्यामध्ये बाजूला ठेवून देते आणि आपण तोपर्यंत पानांसाठी हे पीठ तयार करून घेऊ। तर इथे मी बेसन पीठ 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्ही जर जास्त पानं असतील तर याच्यापेक्षा पीठ सुद्धा तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकता। तर इथे मी वाटीने 1.5 वाटी बेसन पीठ घेतले। त्याच्यामध्ये आता इथे मी अर्धा चमचा जिरे घातले, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घातला आहे। तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा बारीक करून कुटून घालू शकतात। नंतर चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा ओवा आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मी इथे बारीक करून घेतल्या आहेत आणि भरपूर कोथिंबीर घातली। आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर आपलं पीठ पातळ होईल, त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून इथे मी हे पीठ तयार करून घेतलं आहे। तुम्ही सी रेसिपीज या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन चमचमीत व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। तर बघा मी इथे याचप्रमाणे थोडं थोडं पाणी टाकून हे आपण पीठ तयार करून घेतलं आहे। अगदी आपण घरी भजे बनवण्यासाठी जसं पीठ बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे। आता इकडे एका ताटामध्ये मी ह्या पानांना पाठीमागून थोडंसं पीठ लावून घेणार आहे, कारण आपण जेव्हा याची भजी बनवतो त्यावेळेस आतमध्ये सुद्धा आपल्याला याला पीठ पाहिजे, त्याच्यामुळे भजीला छान अशी चव येते। फक्त वरूनच जर पीठ लावलं तर आतमध्ये आपल्याला भजी अशी चांगली नाही लागणार, त्याच्यामुळे याला पाठीमागून सुद्धा आपण पीठ भरून याच्यामध्ये घेणार आहोत। तर पान हे पालतं टाकून पाठीमागूनच मी चमच्याने याला हे पीठ लावून घेतलं आहे। तुम्ही हाताने सुद्धा हे पीठ याला लावून घेऊ शकता। तर बघा याचप्रमाणे मी अशी याची घडी घालून अशीच ही सगळी पाने तयार करून घेतली। आता इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते। तेल आपल्याला थोडंसं जास्तच टाकायचं आहे, जास्त कमी नाही आणि एकदम जास्तही नाही, थोडंसं मी याच्यामध्ये तेल टाकून घेतलं। आता याच्यामध्ये आपल्याला ही पानं सोडून घ्यायची आहेत। अगोदर आपण ही पानं या पिठामध्ये भरून घेणार आहोत। तुम्ही याप्रमाणे अशी ह्या अळूच्या पानांची भजी बनवून कधी खाल्ली आहे का ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। आता बघा याप्रमाणे मी इथे या पिठामध्ये आपली ही पानं सगळे भरून घेतली आहेत आणि नंतर तेलामध्ये सोडून घ्यायची। तेल मी इथे एकदम असं कडकडीत गरम केलं आहे, गॅस कमी ठेवायचा नाही, कारण आपण जेव्हा याच्यामध्ये ही पानं टाकतो तेव्हा आपलं तेल थंड पडेल आणि ही भजी आपली एकदम अशी कुरकुरीत होणार नाही। त्याच्यामुळे गॅस मी फुलच ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही अळूच्या पानाची भजी सोडून घेतली। अशीच आपली 1-1.5 मिनिट
एका साईडने तळून घेतली आणि नंतर पलटून घेतली. जर आपली भजी एकाला एक जर चिकटली असेल तर अशी मोकळी करून घ्यायची. तुम्ही वाटलंच तर कमीसुद्धा 2 किंवा 3 सुद्धा तळून घेऊ शकता किंवा जेवढे कढईमध्ये बसतात तेवढे टाकले तरी चालतील, परंतु गॅस कमी करायचा नाही, आपल्याला गॅस फुलच ठेवायचा आहे. तर याप्रमाणे मी ही भजी पलटून घेतली आणि नंतर असेच आणखी 1-2 मिनिटं या साईडने सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि नंतर दुसऱ्या साईडने परत पलटून घ्यायची. तुम्ही ही भजी लहान मुलांना सुद्धा देऊ शकतात, चपातीमध्ये रोल बनवून सुद्धा देऊ शकतात किंवा डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. तर बघा एकदम छान असा रंगसुद्धा आलेला आहे भजींना आणि भजी आपली इथे तळून तयार झाली आहे. आता याचप्रमाणे मी राहिलेली सुद्धा याच्यामध्ये ही आळूच्या पानांची भजी सोडून घेते आणि त्याचप्रमाणे इथे पूर्ण तळून घेते. खायला सुद्धा ही भजी एकदम छान असे लागतात. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. याप्रमाणे जर तुम्ही ही अशी आळूची भजी बनवली तर 2 ते 3 दिवस ही भजी अशीच राहते, अजिबात खराब होत नाही. तर बघा याचप्रमाणे मी ही बाकी राहिलेली सुद्धा भजी तळून घेतली. तर बघा दिसायला सुद्धा एकदम छान अशी दिसत आहे आणि खायला सुद्धा छान लागते, एकदम अशी कुरकुरीत बनते. तर बघा आपली इथे पूर्ण भजी आता तळून झालेली आहे. तुम्ही एकदा अशी भजी नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. थँक्यू.